पण काल तिला उत्पन्न करतो आणि एका शब्दात परमपूज्य वैकुंठाशी परभणीकर गुरुजी त्यांच्या शब्दात सांगायचं ठरलं तर समष्टी ब्रह्मांडाचं प्रारब्ध भोगण्याकरता फलोन्मुख होईल. मग अशा प्रकारचं जे त्याला आहे तर ते प्रारब्ध जे त्याने सुखाचं दुःखाचं अंत आहे त्याच्यातून संसार सुफळ कधी होतो? ज्या वेळेला मनुष्य जे त्याने जन्माला येतो भगवंताच्या प्राप्तीची तळमळ पहिली उद्धार भावे काय कृपा करी काहीशी तुम्ही करा समाधान होत. आणि साधकाला ज्या वेळेला काय होतं महाराज संतांची भेट तद्विद्य प्रणिपातेन मग काय होतं महात्मे त्याला ज्ञान प्राप्ती करून देतात. ज्ञान प्राप्ती क्रियमान होत नाही, संचित संपून जातं आणि प्रारब्ध संचित क्रियमान भक्ता प्रारब्ध त्यावेळेला मग काय होतं या अभंगाच्या पहिल्या कळ्यात पाय विठोबाचे संसार सुफळ झाला. पण याच्यातले बारीक सूक्ष्मता सांगायचं ठरलं बरं. एकाग्राकडे भोग प्रारब्धाचा प्रारब्ध संपलं भोगाक्षयात आणि चुकलं. पण मला हे म्हणायचं मुक्त होऊन पाणी मिठानं पाणी होऊन राहणं चांगलं का मीठ होऊन त्याचं भजन करणं? पण महात्मा मुक्त जरी झाला जरी सायुज्यता मुक्ती असे मिळत असं म्हणत असाल ते तर सायुज्यता आठवण यया ब्रह्मत्वास आठव यया ब्रह्मत्वासीचा पार्था सायुज्याची व्यवस्था ययासीचा नाव चौथा बुद्धी जागेवर आणि त्यामुळे आमचा काळापर्यंत ठेवावी तेवढंच मागणं आहे. दुसरं ब्रह्मत्वालाच सायुज्यता मुक्ती म्हणतात.